नकली आहे. बोला तुम्ही, पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय त्या भाडखाऊ जनता पक्ष आहे. भाडखाऊ आहे, भेटण आहे, भ्रष्ट आहे. सर, या मैदानामध्ये आंबोडगोळ मैदानामध्ये त्यांची सभा पार पडली. त्यांनी भाषणामध्ये भारतीय जनता पार्टीला भाडखाऊ पक्ष म्हणजे भाडखाऊ जनता पार्टी पक्ष असं म्हटलं. त्याला काय उत्तर द्या? मी काय सांगतो, भाडखाऊ कोण होता हे आपल्याला माहिती आहे. या जेव्हा महाविकास आघाडीची जेव्हा सरकार झाली त्यावेळी उद्धवजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा या देशात कोरोनाची लाट होती आणि लोक म्हणतात की भारताचे जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदीजी, त्यांनी नारा दिलेला आहे की आपकी बार 400 पार. त्यांनी उलटा नारा दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की आपकी बार नरेंद्र मोदीने भाजप तडी. ते असंच सांगणार, कारण आमच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील मध्ये एक सांगितलं होतं की ही उद्धवजीची एवढ्या वर्षाची खरी म्हणजे त्या सर्वात म्हणजे त्यांनी बघितलं नसेल अशा प्रकारची ह्या लोकसभाची जी इलेक्शन आहे त्यांना तसा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. पालघर लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे. 2च दिवसात नामांकन भरायची तारीख सुरू होणार आहे. असं असताना अजूनही महायुतीमध्ये वाद दिसतो आपल्याला. आपण जर पाहिलं तर महायुतीचा उमेदवारच ठरेल. असं असताना आपण मनोज बारोट यांच्याशी या सगळ्या विषयावरती चर्चा करायला आलोय, कारण कुठेतरी वसई विरारच्या जनतेमध्ये संभ्रम आहे की भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडीची युती होते की काय. जर असं झालं तर काय होईल, या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आज आपण मनोज बारोट यांच्याकडे आहोत. मनोजजी, आमच्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. रवींद्र गावितांना भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे तर काय आणि तुमचं काय आहे सगळ्या विषयावर तुमचं मत काय? सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचे जे महायुतीचा घटक म्हणून जे सुरुवातीला आमच्याकडे जे आमच्या प्रदेशाकडून जी यादी आली होती त्यामध्ये बहुजन विकास आघाडी हे आमचा घटक मित्र पक्ष म्हणून तो होते. आता परंतु त्यांनी 2 दिवसापूर्वी त्यांनी आपला खुलासा केलेला आहे की बाबा माझा उमेदवार, मी स्वतंत्र माझा उमेदवार उभा करणार आहे. तर त्याबद्दल मी मनापासून ऍक्च्युली बहुजन विकास आघाडीचा आभार मानतो. कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनात अशी अजिबात म्हणजे वसईची मी सांगतो की वसई विरार जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ही प्रामाणिक इच्छा होती. कारण आम्ही एवढे वर्ष त्याच्या विरोधात लढतो आणि त्यांना जर महायुतीचा मित्रपक्ष म्हणून जर आमच्या पक्षाने निर्णय त्यांची घेतलेला निर्णय योग्य असेल, पण आमची प्रामाणिक त्यावेळी आमचा कुठेतरी मन दुखावलं होतं. परंतु आज बहुजन विकास आघाडीने जाहीर केल्यानंतर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाची लाट आहे की बाबा आमच्या विरोधक ते विरोधातच राहणार आहे. प्रश्न राहिला आता गावितांचा. राजेंद्र गावित साहेब हे आता सध्या आपले विद्यमान खासदार आहे. काही कार्यकर्त्याच्या मनात काही सोशल मीडियावर किंवा आपण आपल्याच माध्यमातून काही लोकांनी विरोध पण तिथे दाखवलेला आहे. हे कुठेतरी हे विरोध आमचे आपण बघितलं असेल. आता आमची जी महायुतीची कार्यकर्ता बैठक सुरू आहे त्यामध्ये आमचे नेतृत्व जे वरून येते त्यांनी देखील सांगितलेलं आहे की आपला उमेदवार भाजपाच्या म्हणजे महायुतीचा उमेदवार म्हणजे नरेंद्र मोदीच आहे. म्हणे ह्या कार्यकर्त्याच्या मनात कोणाच्या मनात काय समजा कुठं दुखवलं गेलं असेल ते देखील समजा म्हणून त्यांनी कुठेतरी सांगितलं असं. परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका ही स्पष्ट आहे हे तुमच्या मीडिया समोर सांगतो. परवाच्या दिवशी उद्धव ठाकरेंची सभा बोईसर या मैदानामध्ये आंबोडगोळ मैदानामध्ये त्यांची सभा पार पडली. त्यांनी भाषणामध्ये भारतीय जनता पार्टीला भाडखाऊ पक्ष म्हणजे भाडखाऊ जनता पार्टी पक्ष असं म्हटलं. त्याला काय उत्तर द्यायचं? मी काय सांगतो, भाडखाऊ कोण होता हे आपल्याला माहिती आहे. या जेव्हा महाविकास आघाडीची जेव्हा सरकार झाली त्यावेळी उद्धवजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा या देशात कोरोनाची लाट होती आणि लोकांचे हाल झालेले. त्यावेळी आपले मुख्यमंत्री घरात बसले होते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपण पाहिलं असेल रस्त्यावर उतरून लोकांची सेवा करत होते आणि त्यांचे नेते म्हणजे आमचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते आणि लोकांची सेवा करत होते. आणि ह्यांचे नेते लोक तिकडे फक्त काय करत होते ते तुम्हाला माहिती आहे, खिचडी घोटाळे करत होते. म्हणजे कुठेतरी आणि कदाचित मला असं वाटते की काल उद्धवजी येऊन गेले परवा आणि काल तिकडचे त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून जाते. त्यावरून तुम्ही समजून जा की त्यांची सभा किती सक्सेस होती. तुम्ही म्हणताय की भारताचे जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदीजी, त्यांनी नारा दिलेला आहे की आपकी बार 400 पार. त्यांनी उलटा नारा दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की आपकी बार नरेंद्र मोदीने भाजप तडी. ते असंच सांगणार, कारण आमच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील मध्ये एक सांगितलं होतं की ही उद्धवजीची एवढ्या वर्षाची खरी म्हणजे त्या सर्वात म्हणजे त्यांनी बघितलं नसेल अशा प्रकारची ह्या लोकसभाची जी इलेक्शन आहे त्यांना तसा प्रकारे समोर जावं लागणार आहे. त्यामुळे कुठे ना कुठे बोलायला काय जाते, 4 जूनला आपण वेट करावा, तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल की 4 जूनला
की कोण अबकी बार इथून पार होते, कारण आजपर्यंत त्या मोदीचा फोटो लावून तुम्ही तुमचे खासदार निवडून आणले. यावेळी तुमचे खासदार निवडून आणा. तुम्हाला आज मला सांगा, एक मला पद्धत आश्चर्य वाटते की ज्या पवाराच्या विरुद्ध कायम बाळासाहेब लढले, ज्या लाल बावटाच्या विरुद्ध हे लढले बाळासाहेबांनी, काँग्रेसचा तर म्हणजे कट्टर विरोधात होते. आज त्या सभेत तुम्ही बघितलं असेल की कुठेतरी तुम्हाला लाल झेंडे दिसत होते, कुठे एवढे काय तुम्हाला भगवे झेंडे पण दिसत नव्हते. ज्या बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला ते झेंडे बघून तुम्हाला आनंद वाटते. आणि सर्वात म्हणजे पवाराचं तिथे नाव घेतं तुम्ही, परंतु कुठेही त्या सभेत त्यांनी अरविंद केजरीवाल किंवा राहुल गांधीचं नाव घेतलं नका. तुम्हाला लाज वाटत होती? तुम्ही जर तिथे विकास तुमचे हा घटक मित्रपक्ष आहे, मग तुम्हाला तिथे लाज वाटत होती? हे भारतीय जनता पार्टीचा म्हणजे महायुतीचा जे कोण उमेदवार असेल तर निवडून येईल. एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो मी. भारती कांबळे यांचं नाव सर्वात पहिला जाहीर झालं, आता सध्या त्यांचा प्रचारही जोरात सुरू आहे. तुमचा उशिरा उमेदवार जाहीर करणं कुठे महाग पडणार नाही? आम्हाला कुठे आमचे प्रचार तुम्ही बघितलं असेल, त्यांचं नाव जाहीर झालं आधी आमचा प्रचार सुरू आहे. आमची महायुतीचे कार्यकर्त्याची बैठक सुरू आहे, म्हणजे आणि घरोघरी आमचे कार्यकर्ते पोहोचते. आमचे ऑलरेडी आमचा प्रचार, आमचा उमेदवार पोहोचला घरोघरी. म्हणजे आमचा उमेदवार आमचा एकच आहे, नरेंद्र मोदी. आणि घरोघरी नरेंद्र मोदीजी आमचे पोहोचलेले आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा काही लॉस होणार नाही. आमचा उमेदवार पोहोचलेला आहे. धन्यवाद भारोटजी. तर आपण पाहिलं की पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे. सुरुवातीपासूनच राजकारणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्याला पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. सध्या भारती कांबळेपर्यंतचे जे उमेदवार आहेत त्यांचं नाव जाहीर झालेलं. असं असताना भारतीय जनता पार्टी महायुती कोणाचं नाव पुढे करणार याची चिंता जी आहे ती सर्वांना लागलेली आहे. असं असताना लवकरच हा नाव सुद्धा जाहीर होईल. त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीने सुद्धा संकेत दिलेले आहेत की लवकरच ते त्यांचा उमेदवार घोषित करतील. खरी जी निवडणुकीची रंगत येणार आहे त्यावेळेला, ज्या वेळेला हे चारही उमेदवार अधिकृत होतील, फॉर्म भरला जातील, त्यांचं नामांकन होईल आणि त्यावेळेलाच आपल्याला आरोप आणि प्रत्यारोप पाहायला मिळतील. आपण आपल्याला प्रत्येक अपडेट देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.